भूमी अभिलेख कार्यालयात विविध कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं पाहिजे, त्यांचं काम वेळेत झालं पाहिजे, तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयाचं नाव लौकिक होईल असं प्रतिपादन उपसंचालक किशोर जाधव यांनी राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केलं आहे। या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा अधीक्षक डॉक्टर विजय वीर यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं। महाराष्ट्र भूमी अभिलेख कार्यालय इथं भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी प्राचार्य आणि जिल्हा भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमी अभिलेख उपसंचालक किशोर जाधव यांची उपस्थिती होती, तर भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक डॉक्टर विजय वीर, प्रभारी जिल्हा अधीक्षक शिवराज जाधव, कार्यालय अधीक्षक दिनेश शिरसाट, निदेशक मनोज विस्पुते, संदीप पवार, अविनाश शिंगाणे, उप अधीक्षक निलेश उंडे, समीर दाणेकर, भास्कर खरे, सुभाष इम्फाळ, चंद्रकांत सेवक, मिलिंद दिवेकर, विजय सदानशिव, MP पाटील, कैलास मिसाळ, प्रकाश गामणे याबरोबरच कास्ट्राईब भूमी अभिलेख संघटनेचे सरचिटणीस RM कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज निकम, निलेश सराफ आदींची यावेळी उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या विविध साहित्यांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या बाह्य व्याख्यात्यांचा सत्कार करण्यात आला, तर जिल्ह्यातील सन 2024-25 या वर्षात भूमी अभिलेख विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार उपसंचालक किशोर जाधव, जिल्हा अधीक्षक डॉक्टर विजय वीर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आलाय। कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन शरद कुलकर्णी यांनी केलं, तर आभार प्रदर्शन संदीप पवार यांनी केले। यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं, तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध अष्टपैलू हास्य कलाकार श्री N अशोक यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला एकत्रित गर्दी पाहतात किंवा आलेले आपले अधिकारी कर्मचारी पाहतात, निश्चितच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आपण सर्वांनी दिलेला आहे असं मी मानतो। तर 10 एप्रिलचं जे काही महत्व आहे ते सर्व लोकांना, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना माहितीच आहे की आपण 10 एप्रिलला भूमापन दिन का साजरा करतो। भूमापन दिनाची भूमापनाची सुरुवात झाली, तो दिवस 10 एप्रिल होता आणि त्यामुळे आपण 10 एप्रिलला भूमापन दिन साजरा करतो। हे करता करता आपण 100 ते 150 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे। भूमापनाच्या पद्धतीमध्ये बदल होत गेले, सुधारणा होत गेल्या, त्याप्रमाणे त्या सुधारणांचा अवलंब आपल्या विभागाने केला आणि आपण निश्चितच चांगल्या पद्धतीची प्रगती आपल्या विभागामध्ये करीत आहोत। आपण आपल्या विभागामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम आहे की मोजणीचं, त्याच्यामध्ये वैजनपूर नावाची म्हणजे आपली कल्पनाशक्तीच्या पलीकडची आपण अध्यावली विकसित केली आपल्या विभागाने आणि ती अध्यावली आपण सर्वांनी किती सक्षम आहोत हे आपल्या विभागाने सगळ्यांना दाखवून दिलं जायचं आणि त्याच्यामुळे या अध्यावलीत आपण काम किती चांगल्या पद्धतीने करू शकतो हे आपण मार्च महिन्यामध्ये केलेल्या कामामध्ये सगळ्या पूर्ण राज्यातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलेला आहे। आपण केलेल्या कामाचा गौरव माननीय ग्रामपंचायत आयुक्तांनी आपल्या उपसंचालक साहेबांनी या कामाच्या बाबतीमध्ये वेळोवेळी केलेलाच आहे आणि मार्च महिन्यामध्ये आपण या कामाचा विक्रम केला असं त्यांनी त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या कार्यामध्ये सांगितलेलं आहे। तर भूमापन दिनाच्या निमित्तानं मला एक गोष्ट सांगणं मला आवश्यक वाटतं की भूमापन दिन हा 10 एप्रिलला आहे, त्याचबरोबर आर्थिक 8-10 दिवसानंतर आपला फार महत्त्वाचा कार्यक्रम त्याच्याने हाती घेतलेला होता, तो 100 दिवसाचा कार्यक्रम, तो देखील समाप्तीकडे चाललेला आहे आणि तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे काही आपल्याला उद्दिष्ट शासनाने घालून दिलेले होते त्या प्रत्येक उद्दिष्टावरती प्रत्येक कार्यालयाने काम केलेलं आहे। माझ्या जिल्ह्यातील वैयक्तिक माझं कार्यालय असेल, माझे प्रबोधिनीचं कार्यालय असेल, माझे उपाधीक्षकांचं कार्यालय असेल, त्या प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक मुद्द्याचं जे काही काम करता येईल हे काम सुरक्षित केल्याचे सर्व काम करण्याचा आमच्या लोकांनी याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे। अनेक सुधारणांची गरज आहे, त्याकरता आवश्यक असणारे देखील आपल्याकडे पाठवलेले आहेत, त्याला देखील मंजुरी मिळाल्यानंतर त्या सुधारणांचं आपल्याला घडून आलेली दिसून येईल। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना पुन्हा एकदा मी भूमापन दिनाची शुभेच्छा देतो।
आणि मालपात्र थांबवतो. माहिती देताना तुम्ही कशी करेल? मी आता सांगतो का की तुम्ही डेप्युटीवर बसला काम करता, जिल्हा स्तरावर माहिती आलं नाही तुम्ही मला सांगू शकता. मी जे मानसिकता बदल की आपण आपल्या ठिकाणी उद्या दुसरी लोक पण येणार. उद्देश काय होईल की तुमच्यापैकी काही लोकांना वाटतं की आपण कमिटीला काम करावं, डेप्युटी ऑफिसला आपण काय असेल कारण हेड ऑफिस यायला तुम्ही शक्यच लागणार. आमचं जर काय गेलं असतं तर काय नाही. त्यामुळे वाटेल लोकांना की आपण आपल्यालाही काही गोष्टी डिव्हिजन हेड्स ऑफिसमध्ये काम करताना ओव्हरऑल जनरली आज डिव्हिजनमध्ये सगळ्या जिल्हा स्तरावर होते. आपण जिल्हा स्तरावर ही सगळ्यांनी घेऊन जे काही प्रोग्राम अरेंज केला त्या पद्धतीने आपण व्यक्त करतो आणि पुढच्या जिल्हापर्यंत एक वर्षभराचा जो काही पिरियड आहे ज्यामध्ये आपली डिव्हिजन बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा माझा असं वैयक्तिक तुमच्याकडनं असं मागणं राहील ही सॅटिस्फॅक्टरी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देण्यासाठी म्हणून जर तुम्ही कामं केली तर निश्चितपणे सांगतो नेक्स्ट तुम्ही आपली डिव्हिजन राज्यामध्ये टॉपला असली पाहिजे. आणि आपल्या डिव्हिजनमध्ये सगळ्यात मोठी डिव्हिजन राज्यातली असतानाही 8 जिल्हे युनिटी असताना माझा उद्देश होता की आपण मागे पडायचं कारण काय. पहिल्यापासून मी 1 वर्ष 4 महिने सांगतो की आपण मागे सगळी कॅपॅसिटी असताना कॅपॅबिलिटी असताना तुमच्याकडे सगळी क्षमता काम करायची तयार असताना केवळ मोटिवेशन होत नाही असंही मला वाटतं. अधिकारी स्तरावर कर्मचारी स्तरावर कम्युनिकेशन नाही पाहतो. त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं तर आपलं डिव्हिजन राज्यामध्ये टॉपला जाणं काही अडचण नाही. तुम्ही त्याच्यात केली नाही मी तर निश्चितच नाही. मला माहिती आहे माझ्या कारण आपण एखादं काम करतो तेव्हा आपल्याला काम ते तडीच नेल्याशिवाय समाधान मिळतं. तुमच्या लोकांचं काय मानसिकता आहे की हे काम करायचं ते निवड दुसरं मध्येच जेणेकरून दुसरी कुणीही काम म्हणजे जे आउटपुट मिळतं ते लोकांना मिळतं. सगळ्यात बेसिक म्हणजे जो शेतकरी आहे त्यासाठी आपण काम करतो त्या लोकांना जर मोटिवेशन मध्ये समाधान मिळालं माझं विदिन टाइम काम झालंय. शेतकरी काय येतो तुमच्याकडे त्याला काही प्रॉब्लेम असतो नातीचा वाद असतो शेतकरी नातीला म्हणजे असं परिस्थिती असतो त्याला जर त्याला जागेची हातून करायची नकाशा प्रॉब्लेम मिळाला वेळेवर किंवा मी साधं मागे बोलतो की एखादा ग्रामीण भागातला कुणी शेतकरी असेल किंवा एखादा कुणी व्यक्ती असेल तो एखाद्या दखलेसाठी येतो तुमच्या ऑफिसला 15 रुपयाची दखल योजना असेल नकाशा असेल त्याला तुम्ही दखल देऊन बघा. तो कोपऱ्यात तुम्हाला ब्लेसिंग असंच करतो. त्या ब्लेसिंग तुम्हाला करोडो रुपयामध्ये मिळणार असं मला स्पष्ट म्हणतो. तर त्या माणसाचं काम वेळेवर झालेलं असेल त्याचं आत्मिक समाधान त्याला मिळतं साहेबांना माझं काम केलं. पण हे तुम्ही नाही तुम्ही तुमची मानसिकता कळलं की तो माणूस परत तुमच्याकडे राहणार. एकदा 2दा 3दा 4 वेळेस माणूस तुमच्या मनावर अंगावर येण्यासाठी परिस्थिती का निर्माण होते तर आपण विदिन टाइम. आणि दुसरी गोष्ट निर्णय क्षमता नाही आहे तुमच्या नाही म्हणजे का घेऊ शकत नाही का तुम्ही असं नाही. निर्णय क्षमता काय घ्यावी लोकांना की वेळेवर जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही निर्णय घ्या आणि ह्या जेवढं लिंगरिंग ठेवाल ना तेवढं तुमच्यावर जास्त त्रास होत असतो इंटरफिरन्स वाढत असतो. म्हणून डिसिजन मेकिंग परफेक्ट ठेवा. दखल घेतली पाहिजे. आकृती नोंदणी घरात पाहिजे कर्मचाऱ्याची कर्तव्य राखले पाहिजे. तसेच आज या विभागामध्ये वैशिष्ट्य लागू केलेले आहे. खात्यामध्ये वैशिष्ट्य असा योजना आहे की आज जनतेसाठी खूप सुलभ योजना करून दिलेली आहे आणि जनतेसाठी देखील आज खूप योजना आपल्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे आज आपल्या भागात काही क्षणातच नोंदणी करतो काही क्षणातच सर्व काही करू शकतो. एकदम सगळ्या गोष्टी होत्या तुम्ही असं असायचं की या नोंदणी करताना एक आज नोंदणी त्या दिवशी सगळ्या गोष्टी करणं शक्य नव्हतं. आजची अशी स्थिती आहे की एका दिवसात सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. हे पण आपल्याला दुसरी गोष्ट अशी की आपल्या विभागामध्ये आतापासून ते आतापर्यंत नवीन भरती योजना लागू झाली. त्या भरती योजनेमध्ये टेक्निकल आपले जे उच्च शिक्षित लोक आपल्याकडे भरतीमध्ये निर्णय गेले ते त्यांना या गोष्टीचा लाभ न मिळाल्यामुळे त्यांना नोटीस न मिळाल्यामुळे निघून जात आहे. आणि आज जे कर्मचारी कार्यरत आहेत ते कर्मचारी पूर्णचीच कार्यरत आहेत आणि आता काही ते नोकरीला लागलेले आहे किंवा ते नंतरचे जे कर्मचारी आहेत ते म्हणजे सेवून होत आहेत आणि आता काही कर्मचारी अनुकंप लागले आहेत ते तिथे जायचं. यावरून खात्यामध्ये आपण ह्याची पण आपण दखल घेणं गरजेचं आहे. बघू शकतो की औद्योगिक विभागामध्ये संपूर्ण साखळी आज आपण भर दिला आहोत आणि याचा कार्यकाळ जो म्हणला आहे आणि विभागामध्ये आज ते झालेलं आहे अभिलेखाचं. त्यामुळे आपण सहजरित्या नकाशे कॅबिनेट
आता तपासणी करू शकतो, पाहू शकतो आणि ऑनलाईन कर्मचाऱ्यांना आपलं तंत्र करू शकतो. आमचा असा हेतू आहे की आपण जे काम करतो ते आपण तांत्रिक सीमाकडे पोहोचलो. आणि दुसरा विषय असा आहे की आपण एवढं काम करत असताना मला एवढं बोलायचं आहे की आपण जर सर्व साखळीपासून ते रोडपर्यंत पोहोचलं असताना आणि आपण सर्व डिजिटल झालेलं आहे, ऑनलाईन झालेलं आहे, सबमिशन झालेलं आहे आणि आपलं मोबाईल खात्यामध्ये आज शासन करावं इतकं मोठं उल्लेखनीय कामाचे पूर्ण होतो. परंतु कर्मचाऱ्यांना जे आहे तो कर्मचारी जेव्हाचा प्रश्न तो तांत्रिक विधीची मिळत नाहीये. यामागचं आपण कुठं करतो कर्मचारी असो काही प्रशासन आहे, प्रशासन तिथं देत नाहीये. तर एक संघटना म्हणून आम्ही त्यांना निर्देश देऊ इच्छितो की प्रशासनाने त्याचं आपण देखील त्यांनी लागू करावा प्रश्न त्या संदर्भात आपल्याकडे जे कमतरता होत आहे तर ते पण कमी होईल. आणि तसं बोलत झालं तर यापूर्वी देखील या विभागामध्ये अनेक काही योजना होत्या. त्याप्रमाणे केपीपी योजना होती, त्याप्रमाणे पोलीस योजना होती आणि त्याचे सुद्धा आपले कार्यालय होते. आणि आजच्या परिस्थितीला आपलं स्वामी योजना लावायला आपल्याला केली आणि ती योजना आमचा विरोध नाहीये. परंतु ती योजना लागू करताना जो सफिशियंट पाहिजे, स्टाफ पाहिजे, तो कार्यालय पाहिजे, ते असं झालेलं नाहीये. आणि आजपर्यंत इतिहास असा आहे की ज्या योजना या झालेल्या त्या योजनांना बंद झालेल्या आहेत. आपण त्याचा आहे तो पण आपल्याला देणार नाही. त्याप्रमाणे आज स्वामी योजना आज करत आहे ते आहे ते कुठून त्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून करत आहे त्याला पण आपल्याला पुढील व्यास समोर जावं लागणार आहे. माणूस सत्याकडनं खूप लाभ झालाय, सत्य स्वीकारत नाहीये. पहिलं सत्य काय, माणूस कितीही सुंदर असला, कितीही इतका सुंदर असू शकत नाही किंवा माणसाच्या प्रोफाईल मध्ये दुर्लभ आणि माणूस कितीही कुरूप असला, इतका कुरूप असून तेवढा आधार कार्ड दिसतो. सगळ्या महिलांची फार मोठी समस्या आहे. जेव्हा ती सून होते तेव्हा तिला चांगली सासूच मिळत नाही, जेव्हा सासू होते चांगली सूनही मिळत नाहीये. आता मग पुरुषांची खूप फार समस्या आहे. प्रत्येक पुरुषाला लग्न केल्यानंतर आणि मोबाईल दिल्यानंतर वाटतं अरे 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 आणखी थोडं थांबलं, आणखी चांगलं मॉडेल मिळालं. पण दादा परमेश्वराने तुम्हाला जे मॉडेल दिलंय ना ते जगातलं सर्वश्रेष्ठ मॉडेल आहे. संसार करा यापेक्षा काय सांगत नाही. अंतिम सत्य मरण. दादा आपण सरळ करतो, मरण राहू शकत नाही. एक दिवस यमराज सकाळी सकाळी एका गरीब ब्राह्मण घरातून बरे होते. महाराज आज तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागेल. ब्राह्मण म्हणला सकाळी सकाळी माझ्या घरात मला बरेचसे लग्न लावायचे आहेत, बरेचसे विधी करायचे, काही वर्ष जगू दे. यमराज म्हणले मला जमणार नाही, हा तुमचा पृथ्वीवरचा कार्यकाळ संपलेला आहे. शिवाय मरणाची यादी आहे जी चित्रगुप्ताने मला दिलेली आहे, तर सर्वात वरती नाव तुमचं आहे, तर तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. ब्राह्मण म्हणा ठीक आहे, आपण एक काम करू, आज गावच्या पाटलाच्या वाड्यावर मागच्या थोडासा विधी आहे, विधी उरकूया, तिथे जेवण करून दोघं निघून जाऊ. या कुठला यमराज तयार झाले, दोघेही वाड्यावर गेले, विधी उरकला, दोघेही जेवण बसले. समोर पंचपाकाला ताट होतं. ब्राह्मणाला मात्र जेवण करून लागत होतं, मरायचं होतं. यमराज मात्र पोट भरून ढेकरेपर्यंत खाल्लं. 2-4 तास मठ्ठा पिल्यानंतर यमराज जागेवर धोरायला लागले. यमराज धोरायला लागले. ब्राह्मणांनी तेवढीच संधी साधली, यमराजच्या खिशातली नावाची यादी हळूच भेट काढली, आपलं वर आपल्याला फडून टाकलं, सर्वात शेवटी लिहिलं. नाही तशी यादी यमराजच्या खिशात ठेवली. थोडे वेळ यमराजला जाग आली. उठते यमराज म्हणले महाराज उठा. वा 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 महाराज काय जेवण मिळालं, असं जेवण मला स्वर्गात सुद्धा मिळालं नाही. हे तुमच्यामुळं आज मी तुमच्या खुश आहे, त्यामुळे आज मी वरून सुरुवात पण मरण टाळू शकत नाही. म्हणून म्हणतो मायबाप हो, आयुष्यातला प्रत्येक क्षण एन्जॉय करा. एन्जॉयग्राफी करावी लागेल. महिला दिनाचा कार्यक्रम माझ्यासमोर हजारो भगिनी होत्या, प्रचंड हसत होत्या. पहिल्या लाईनीमध्ये एक भगिनी मात्र एरनेल पिण्यासारखा चेहरा शेवटपर्यंत हसले नाही. आता मी कलाकार मंडळी आहे, बाकी सगळे हसतात ना, एकाच विचार आम्ही फार करत नाही. सगळे हसतात ना. कार्यक्रम संपला, मेकअप बसत होतो, इतक्या 10-12 भगिनी मेकअप मध्ये. नमस्कार, अरे वा कार्यक्रम आवडला का? हो सर खूप आवडला, आम्ही खूप एन्जॉय केला. हो का? आता काय काय म्हणून सर या सगळ्यांची इच्छा आहे तुमची ओळख व्हावी. ठीक आहे, ओळख करून द्या. आश्चर्य बघा, जी बाई हसत नव्हती ना त्या मंडळाची अध्यक्षीण बाई निघाली.
तुम्ही न राहून त्याला विचारलं काय होत नाही तुम्हाला विरोधी कार्यक्रम आवडत नाही हो आवडतात मग तुम्ही शेवटपर्यंत थोडेही हसला नाही की म्हणजे कसा हटणार तुमचा चेहरा आमच्या सासूबाई सारखा दिसतो थोडक्यात काय तर माणसाला खळकून असलं पाहिजे कारण जे खळकून हसतात ते कधीच स्वर्गात जात नाही जिथं जातील तिथं स्वर्ग निर्माण या धक्काधक्कीच्या जीवनात माणूस हसणं विसरून गेला माणूस भावनाशील झाला माणसाचं मशिनी झालं त्याला कळालं नाही तर हसणार तरी कसं कौटुंबिक समस्या शारीरिक वेदना ऑफिसच्या कटकटी वाढती महागाई आणि ही राजकीय अस्थिरता या गोष्टींचा विचार केला तर माणूस स्वतःला जगणं शक्य नाही हसणं फार लांब राहिलं नाही माणूस आजही हसतो पण कधी एखाद्याची गाडी बँकेनं बोलून नेली शेजाऱ्याच्या पुरीचं लगीन मोडलं तुम्हाला सांगतो हे असं हसतात ना त्यांना लवकर अटॅक येतो भरपूर जगायचं असेल तर निकाल निस्वार्थपणे हसलं पाहिजे एका शासकीय टेलिसेंटरमध्ये कार्यक्रम करत होतो नाव सांगत नाही त्यावेळेचे संचालक आज संपूर्ण राज्याचे अप्पर महासंचालक म्हणून जे काम करतात पोलीस खात्यामध्ये नाव सांगणार नाही आणि माझ्यासमोर जवळजवळ 1000+ भावी डीवायएसपी होते नाशिक एमपीआर संचालक फारच कळत माझ्यासमोर जे ट्रेनिंग होते ते डिसिप्लिन मध्ये असं काय बसले होते जणू काय माझ्या उशाला उदबत्ती लागली आहे आणि एक एक करून दर्शन घेऊनच जाणार बराच काळ कुणी हसत होतो मध्ये साहेब म्हणले अशोकराव प्लीज कंटिन्यू मी आलो असं म्हणून साहेब बाजूला गेले इथे चमत्कार झाला साहेब बाजूला गेले सगळे त्यांनी प्रचंड हसायला लागले मी न रोज विचारलं काय हो इतका कार्यक्रम करतोय कुणीच हसत नव्हता आता साहेब बाजूला गेले अचानक महापूर एका ट्रेनिंग म्हणला अहो काय करायचं डिसिप्लिन ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.